लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात हरिभक्तपरायण केशव सुक्र्या जोशी व त्यांचे सुपुत्र किरण केशव जोशी तसेच समस्त जोशी परिवाराच्या वतीने नव्या वास्तूच्या शुभप्रसंगी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले होते. सकाळी महापूजेनंतर जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ यांच्या मधुर भजनांनी परिसर भक्तिमय झाला. तसेच वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे हरिभक्तपरायण श्री विशाल महाराज खोले यांच्या सुश्राव्य कीर्तन मालिकेने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमादरम्यान तीर्थप्रसाद व महाप्रसादाचाही लाभ भाविकांनी घेतला. या धार्मिक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व भाविकांचे जोशी परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच अनेकांनी जोशी परिवारास नव्या वास्तूनिमित्त शुभेच्छा दिल्या. तर चला पाहूया भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने भरलेल्या या मंगलमय सोहळ्याची काही खास क्षणचित्रे. मने ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे पाहुनेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. आपलाही आनंद पराकोटीला जावा. भक्तीमध्ये मनुष्य नाचला. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. म्हणून तुम्ही रोज अर्धा तास नाचत जमावले हो घरी. थोडं विसरून इथं आलं पाहिजे. अरे मी इथं जोशी परिवारात आलो बघापासून सगळे गोल्डमॅनच दिसत आहे. मला काय परमेश्वराने त्यांना दिलंय वेगळे वेगळे. मी तर त्या चैन पाहतोय त्यांच्या गळ्यातला, किती सुंदर त्यांना ते शोभाही देतात. पण इतक्या श्रद्धेनं सगळे उपस्थित आहे. आम्हाला परमेश्वराने भरपूर दिलंय, पण भरपूर दिलंय तर आम्ही त्याचं आव्हानही तितकं आनंदाने केलंय. एकदा जोरदार टाळी जोशी परिवाराकडे वाजवा. भगवंताची कृपा या परिवारावरती राहून यश कीर्ती बल आयुष्य सदोदित आनंद या घरामध्ये नांदो. ही सदिच्छा शुभकामना यजमानांकरता आपण व्यक्त करूया आणि माझ्या वाणीला विराम देऊया. विठ्ठल विठ्ठल तो
विठ्ठल जय जय विठ्ठल भगवान की जय। जोंधळ्याच्या भाकरीला सवलैया रे सवलैया लैन्या रे लैन्या रे लैन्या रे लैन्या रे लैन्या रे लैन्या रे पंढरीचा 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 राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी जोंधळ्याच्या भाकरीला सवलैया 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 जोंधळ्याच्या भाकरीला सवलैया पंढरीचा 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 राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी भक्तावरी आपल्याशी जोडले जात आहेत किरण जोशी साहेब, ज्यांच्या घरी आज सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. काय सांगाल, आज सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलं, दिवसभरामध्ये कोणकोणते कार्यक्रम राबवण्यात आले? आज आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्या कारणाने सकाळी 10 ते 12 सत्यनारायणाची महापूजा झाली. त्यानंतर 2 ते 5 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 9चा विशाल महाराज खोळे यांचा मुक्ताई नगर यांचा सुसरावे कीर्तन होते. तर त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन म्हणून जनार्दन महाराज पाटील आमचे लोणार परिसराचे आमने लोणार परिसराचे हे अध्यक्ष, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
अनेक नातेवाईक या पूजेनिमित्ताने सत्यनारायणच्या पूजे दर्शन घेण्यासाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले, त्यांचे तुम्ही कशा पद्धतीने आभार व्यक्त करा? सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने साथ दिलं आणि सर्वांच्या मदतीने हे कार्यक्रम पार पाडण्यात खूप मदत झाली. त्यांच्या मनापासून आभार. तर आपल्याशी जोडल्याच आहेत प्रियांका जोशी मॅडम. आज त्यांच्या घरी सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. ताई, सत्यनारायणाची महापूजेचं आयोजन केलं, दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. एक महिला या नात्याने तुम्ही अनेक नातेवाईक होते, नातेवाईकांना आमंत्रण दिलं. मग 40 ते 45 डिग्री तापमानाची तमानं बाळगताना तुम्ही तिन्ही आपल्या परिवाराचे सर्व सदस्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. कशी उपस्थिती दाखवली मान्यवर पाहुण्यांनी, सगळ्या नातेवाईकांनी? पाहुण्यांनी खूप छान उपस्थिती दाखवली आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार. महाराजांचे पण इतक्या लांबून आमच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दिली आणि कोंडून जे महिला मंडळ आले होते भजनासाठी त्यांचे खूप मनपूर्वक आभार. आणि आमचे जे महाराज होते लोणारचे त्यांचे पण खूप आभार. म्हणजे जितक्या नातेवाईकांना आम्ही आमंत्रण केले ते सगळ्यांनी उपस्थिती दाखवली. सगळ्यांचे मनपूर्वक आभार.